दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये भक्तांनी अलोट गर्दी केली होती। सारं वातावरण अलौकिक आणि विलक्षण आध्यात्मिक चैतन्यानं प्रफुल्लित आणि पुलकित झालं होतं। पहाटेपासूनच शिवयोगींच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहावयास मिळाली। मंत्रोच्चारामध्ये लघुरुद्राभिषेक, रुद्राभिषेक, पाद्यपूजा, महाआरती यासह विविध धार्मिक विधी पार पडले। ओम नमः शिवायचा गजर आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय या जयघोषानं आध्यात्मिक शक्तीची प्रचिती तमाम भक्तांनी अनुभवली। श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीस दरवेळीप्रमाणे यंदाही नयनरम्य, मनमोहक, चित्ताकर्षक अशी मेघडमरीची सजावट पाहताना दोन्हीही डोळे जणू अपुरेच भासले। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये शिवयोगींचं मंदिर अद्भुत सजावटीनं बहारदार बनतं। मात्र प्रत्येक वर्षीचं अप्रूप दरवर्षी वेगळंच आणि नवीन असतं। दरम्यान श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण मेट्रोकास्ट केबल नेटवर्क अंतर्गत मेट्रो भक्ती चॅनल क्रमांक 137 वरून करण्यात आलं होतं। या थेट प्रक्षेपणामुळे सोलापूर शहर जिल्ह्यासह लगतच्या ग्रामीण भागातील तमाम सिद्धेश्वर भक्तांना दर्शनाचा लाभ घेता आला। या थेट प्रक्षेपणासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे तमाम संचालक सदस्यांनी बहुमोल सहकार्य केलं। दर्जेदार चित्रण आणि सुस्पष्ट आवाजासह हे प्रक्षेपण होण्यासाठी मेट्रो भक्ती चॅनलचे प्रमुख उमाकांत चौंडे यांनी मोठ्या कौशल्यतेनं, कल्पकतेनं मार्गदर्शन केलं। थेट प्रक्षेपण यशस्वी होण्यासाठी रवी काकडे, रवी पवार, विजय कालेकर, त्याचप्रमाणे कंट्रोल रूम तज्ञ उद्धव नागशेट्टी, तबरेज खान आणि संपूर्ण फायबर टीमचं बहुमोल सहकार्य लाभलं। दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या नियोजनाखाली श्री शिवयोगी मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।